तर भावांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती. जसं की कॉल मेसेज भरपूर मेसेज वगैरे आले भावांनो. 2025चा एक ट्रेंडिंग टेक्स्ट इफेक्ट, तर फायनली आपण त्याचं ट्युटोरियल घेऊन आलोय मित्रांनो. जसं की गणपती बाप्पा गोकुळाष्टमी जवळच आलं, त्यामुळे एकदम जवळचं ट्युटोरियल आपण आजचं बांधलं मित्रांनो. तर फायनली असं पण आपलं आजचं ट्युटोरियल मित्रांनो. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फायनली मित्रांनो आपण आलो सध्या फोटोशॉपवर. ठीक आहे, इथं न्यू साईज आपण क्रिएट केली. जसं की मार्केटला पहिले एक साईज चालू होती मित्रांनो 5x4 वगैरे. ठीक आहे, अशा एक मार्केटिंगला पहिली इंस्टाग्रामला साईज चालू होती. ठीक आहे, जसं की आता साईज चालू आहे मित्रांनो 3x4. वरती 3 ठेवायचं आणि खाली 4x4 ठेवायची. 3 आणि 4 एक हाईटला 4 ठेवा आणि वेटला 3 ठेवा. एक साईज तुम्हाला अशा क्रिएट करायची. ठीक आहे, तिथे इंचेस ठेवा. बाकी रेग्युलेशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्सनुसार नक्कीच ठेवा, काय विषय नाही. इथे क्रिएट म्हणून एंटर दाबलं तर डायरेक्ट क्रिएट होणार. ही झाली तुमची साईज इथे क्रिएट. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, इथं तुम्हाला क्रोमला यायचं. ठीक आहे, इथं क्रोमला यायचं. क्रोमला आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं मित्रांनो पिंटर आहे. ठीक आहे, तर संपूर्णरित्या टेक्स्चर वगैरे कशा पण कुठून डाउनलोड करायचं काय संपूर्णरित्या या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. ठीक आहे, तर पिंटरेस्टला आल्यानंतर इथं पिंटरेस्टला ओपन करून घ्या. तो ओपन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस शो होणार. ठीक आहे, इथं सर्च बार मध्ये आणि इथं तुम्हाला सर्च करायचं मित्रांनो. तर तुम्हाला इथं तुम्हाला डार्क बॅकग्राऊंड सर्च करायचं मित्रांनो, डार्क पोस्टर बॅकग्राऊंड. ठीक आहे, तर अशा मी आपण इथं टाईप करतोय डार्क पोस्टर बॅकग्राऊंड. हे बघतो इथे एंटर करतो. तर अशा मी डार्क पोस्टर बॅकग्राऊंड केल्यानंतर एकदम भरपूर असे तुम्हाला डार्क असे बॅकग्राऊंड भेटणार आहे. इथे एक नंबरला एक बॅकग्राऊंड आहे बघू शकता. जसं की त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण त्याच्या पॅनल तुम्हाला इथे शो होऊन जाणार वेगवेगळे. जसं तुम्ही त्या बॅनरवर क्लिक करता तर भरपूर जणांना अशी अडचण, दादा मटेरियल कुठून डाउनलोड करते किंवा आम्हाला कन्सेप्ट नाही होतं ते डिझाईन बनवता येईल संपूर्ण. तर तो पण एक व्हिडिओ घेऊन येणार आपण, नक्कीच मला कमेंट करा. तर अशाने आपला आजचा आता हे बॅकग्राऊंड आपण घेतलंय. तर याला राईट क्लिक करून याला कॉपी इमेज म्हणतो. ठीक आहे, तुम्ही सेव्ह पण करू शकता, काय विषय. सेव्ह क्लिक करते, एंटर दाबा. ठीक आहे, तर आपण याला घेतला आता कॉपी करून इथं फोटोशॉपवर येतो आपण भावना. ठीक आहे, तर फोटोशॉपवर आणल्यानंतर हे बघू शकतो. फोटोशॉपवर आल्यानंतर मित्रांनो इथं कंट्रोल व्ही दाबून डायरेक्ट पेस्ट करा किंवा एडिट मध्ये येऊन इथं पेस्टचं ऑप्शन आहे. ठीक आहे, कंट्रोल व्ही सगळ्यात सोपं आहे. याला थोडं वर घेऊन टाकतो आपण अशा पद्धतीने. ठीक आहे, तिथून थोडं आपण झूम करतो. त्यानंतर आपला जो ब्लॅकचा परफॉर्म मिळतो तो एकदम फायनल दिसत राहील. इथे एंटर करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. अशा केल्यानंतर आता इथे लेअर पॅनवर काय करतो, त्या लेअरवर क्लिक करतो जो आपण बॅकग्राऊंड ऍड केलं त्याला राईट क्लिक करून त्याला घ्यायचं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, याचा विषय मित्रांनो असा आहे, जर तुम्ही जो इफेक्ट वगैरे संपूर्ण ज्या लेअर तुम्ही गोष्ट करणार ती संपूर्ण हिस्ट्री त्या लेअरच्या खाली ओपन होणार कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केला. दुसरा मुद्दा असा आहे की ती जी डिझाईन तुमची ती फुटणार नाही. ठीक आहे, ती जी क्वालिटी ती सेम त्यापर्यंत जाईल. अशापर्यंत केल्यानंतर आता तुम्हाला वरती एक फिल्टरचा ऑप्शन आहे मित्रांनो. तर फिल्टरमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला एक ब्लरचं ऑप्शन आहे, ब्लरमध्ये या आणि गावसन ब्लर आहे तुम्हाला, त्यावर क्लिक करा. याची कम्प्लीट तुम्ही स्टार्टिंग पासून ब्लर वाढवते असं करू नका, डायरेक्ट पहिले फुल करायचं. ठीक आहे, तिथून कमी करते त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला ती क्वालिटी दिसणार मित्रांनो. अशा पण हे बघू शकता. तर आपण इथं कमीत कमी 69 किंवा 78 या टाईपमध्ये ठेवा. इथं आपण ओके म्हणतो. तर अशा पण केल्यानंतर त्या लेअरला लॉक करा, काम झालं. ठीक आहे, त्याच्यावर काय करायचं मित्रांनो, एक लेअर घ्यायची परत तुम्हाला. अशा मध्ये लेअर घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं इमेज एडिटमध्ये या. एडिटमध्ये आल्यानंतर तुम्हाला फिलचं ऑप्शन आहे, फिलमध्ये या. तर फिलमध्ये आल्यानंतर इथं कंटिन्युअस आहे मित्रांनो, तुमचं वेगळं असू शकतं पॅटर्न एक्सटोरी. तर तुम्हाला घ्यायचं 50% ग्रे. इथं मोड नॉर्मल ठेवा, ऑपेसिटी 100 ठेवा, काय विषय आणि ते ओके म्हणून. हे झालं तुमचे फिलचे ग्रे म्हणून एक तुम्हाला न्यू लेअर भेटली. त्यानंतर फिल्टरमध्ये या. फिल्टरमध्ये आल्यानंतर इथं नॉईजचं ऑप्शन आहे, तर तिथे ॲड नॉईज मारा. तुम्हाला ही सेटिंग करायची मित्रांनो, अमाऊंट ठेवायची 20.4. त्यानंतर गावसन ठेवा, खाली मोनोक्रोमॅटिक इथं ऑन ठेवा. इथं ओके म्हणा. राशन केल्यानंतर परत फिल्टरमध्ये या. नंतर परत तुम्हाला इथं स्टाईलाइजचं ऑप्शन, त्यावर इम्बॉसमध्ये या. इथं तुम्हाला अँगल 135 ठेवा, हाईट 3 ठेवा, अमाऊंट 100 ठेवा. हे सुद्धा नक्की सेटिंग करायचं ओके म्हणा.
बघू शकता आपण ही लेअर अशी पण केली खतरनाक. त्यानंतर नॉर्मल मध्ये आणि त्याला ठेवायचं तुम्हाला आता कलर डॉट आणि ऑपेसिटी तू कमी करा. हे बघू शकता अशा पद्धतीने आपला इफेक्ट हे बघू शकता झूम करून एकदम वॉटर टाईप आपला इफेक्ट बसलाय. ठीक आहे, त्याला तुम्ही ऑपेसिटी चेंज करून सुद्धा नक्कीच बघू शकता. ठीक आहे, ओव्हर सुद्धा मारू शकता. एकदम खतरनाक इफेक्ट बसला आपला हे बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने सध्या आपण ओव्हरली मारलाय. तर असं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं आता टीवर क्लिक करायचं. टेक्स्ट घेतलंय आपण एक. ठीक आहे, तर अशापणे आपण एक आता टेक्स्ट ऍड करून घेतोय. ठीक आहे, समजा आपण आता हे नॉर्मली जे घेतलंय तर त्यावर डबल टॅप करून मी फॉन्ट सिलेक्ट करतोय क्लिनिकड वाला. ठीक आहे, समजा आपण हा फॉन्ट सिलेक्ट केला मित्रांनो, तर त्याला टाईप करून घेतोय. ठीक आहे, आगमन. ठीक आहे, तर अशा म्हणजे केलं त्याला डुप्लिकेट करतो ऑल दाबून तिथं 16 परत ऍड करून घेतो. ठीक आहे, अजून 16 पण केलंय. आता 16 नावाला थोडं झूम करतो मित्रांनो. ठीक आहे, आगमन इथे खाली सेट करतो. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, विंडोज मध्ये यायचं. असं म्हणजे विंडोज मध्ये आलं तर तुम्हाला एक कॅरेक्टरचं ऑप्शन आहे, कॅरेक्टरला ऑन करा म्हणजे तुम्हाला हा पॅनल इथं ऑन हे बघू शकता. ठीक आहे, जर याच्यात काही गोष्टी चुकल्या असेल तर इथं 3 लेअर आहे, तुम्हाला त्यावर क्लिक करून राईट क्लिक करा किंवा क्लिक करा या साईडला. आपण जे माऊसला क्लिक करतोय तर तुम्हाला रिसेटचं ऑप्शन बघायला भेटणार. ठीक आहे, बघा रिसेट कॅरेक्टर, जेणेकरून तुमचे संपूर्ण जो पॅनल पण रिसेट होऊन जाणार. ठीक आहे, काही तुमच्या त्याच्यात चेंज आउट झाले असेल तर काय करता मित्रांनो इथं जे आहे कमीत कमी -10 ठेवा म्हणजे आपला टेक्स्ट अजून बाहेर दिसतो. ठीक आहे, याला आपण घेतोय -10. हे बघू शकतो या टाईप मध्ये आपण ते बघायला भेटणार आपल्याला. तर अशी म्हणजे ती गोष्ट झाल्यानंतर मित्रांनो तर इथं काय करायचं, आता त्याला ग्रुप तयार करतो आपण. ठीक आहे, ग्रुप केल्यानंतर आपण या दोन्ही टेक्स्टचे ग्रुप तयार केलाय. कंट्रोल J दाबून डुप्लिकेट ग्रुप करा म्हणजे आपले 2 नाव झाले हे बघू शकता अशा वेळी. ठीक आहे, तर कंट्रोल Z मागवा. तर वरचा जो ग्रुप आहे त्याला हाईड करून टाका, खालच्या ग्रुपला आपलं काम करायचं मित्रांनो. ठीक आहे, आता काय करता माहितीये का, कलर ओव्हरली मारणार. डबल टॅप करून हा पॅनल तुम्हाला ओपन आणले आहे. ठीक आहे, तर कलर ओव्हरली मारतोय मी त्याला. तिथं येल्लो वगैरे कोणतरी ठेवतो. ठीक आहे, त्या टाईप मध्ये ओके म्हणतो. त्यानंतर स्ट्रोकला येते तुम्हाला, स्ट्रोक तुम्हाला घ्यायचा सध्या व्हाईट, जेणेकरून समजला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने घ्या. ठीक आहे, हे बघू शकता अशा पद्धतीने आपण स्ट्रोक घेतलंय. ठीक आहे, तर आपण समजा 18 किंवा 20 वगैरे नक्कीच घेऊ शकतो, तो काही विषय नाही. समजा आपण 21 घेतलंय ओके म्हणतो. तर संपूर्ण त्या अशा म्हणजे झाल्यानंतर राईट क्लिक करायचं त्या ग्रुपला, ज्या ग्रुप आपण आता काम केलंय तर त्याला इथं मर्ज करून घ्यायचं तुम्हाला, मर्ज, जेणेकरून फक्त तुम्हाला ग्रुप एक इमेज तयार होऊन जाईल. ठीक आहे, इथं ब्रशला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, ब्रशला सिलेक्ट केल्यानंतर इथं जिथं जिथं आपला गॅप राहिला मित्रांनो स्ट्रोक तिथं नक्कीच हा ब्रश मारा. ठीक आहे, अशापणे आपण घेतोय ब्रश मारून हार्डनेस फुल करतो मित्रांनो. त्या पद्धतीने तर असे ब्रश मारल्यानंतर आता बघू शकतो मित्रांनो आपलं दुसरं ब्रश लागेल. ठीक आहे, बॅक होतोय आपण ब्रशवर क्लिक करतो. तर असे नक्कीच ब्रश मारून घ्या. त्यानंतर आता येतो आपण मोठुलो अशापणे आपण ते ब्रश मारून घेतला. ठीक आहे, आता वरची लेअर मित्रांनो हे बघू शकता. काय करायचं माहितीये का, खालची जी लेअर आहे तिला परत लॉक करून घ्या. परत तुम्हाला इथे क्रोमला मित्रांनो. ठीक आहे, तर क्रोमला आल्यानंतर तुम्हाला वरती डार्क बॅकग्राऊंड आपण सर्च करेल. ठीक आहे, तर परत बॅक येतोय मी. बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे भरपूर परत बॅकग्राऊंड बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने खाली स्क्रोल डाऊन करा, एकदम असे वेगवेगळे तुम्हाला युनिक बॅकग्राऊंड बघायला भेटतील. तर हे बघू शकता एक बॅकग्राऊंड जबरदस्त भेटतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नक्की स्क्रोल डाऊन करा खाली.
तर इथं आपण एक अशा पद्धतीने नॉर्मल बॅकग्राऊंड घेऊ. या पद्धतीने एक बॅकग्राऊंड घेतो आपण. ठीक आहे, राईट क्लिक करून इथं कॉपी म्हणतो, इथं आपण पुढच्या पर्यंत. ठीक आहे, अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो त्याला कंट्रोल व्ही दाबून पेस्ट केलाय मी. ठीक आहे, अशा पद्धतीने एंटर म्हणतो आणि राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपण स्ट्रोक मारला होता त्याच्या आत ते निघून नक्कीच निघून जाईल. वरचा ग्रुप ऑन केला तर फायनल आपले खतरनाक टेक्स्ट इफेक्ट बघायला भेटतो. ठीक आहे, त्याला काय करणार, फिल्टर मध्ये यायचं, ब्लर मध्ये गाउसन ब्लर मारून टाक. ठीक आहे, आपण साईज 78 ठेवली नक्की. ठीक आहे, याला थोडं झूम करून घ्यायचं जेणेकरून जे ब्लर आहे ते आपलं थोडं होतं अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आपण मित्रांनो ग्रेची जी लेअर ऍड केली त्याला कंट्रोल जे दाबून डुप्लिकेट करा, वरच्या ग्रुपला देऊन टाका. तिथे आपण क्रिएट क्लिपिंग मास्क लावला, त्याला पण क्रिएट क्लिपिंग मास्क आतून घेऊन टाकल्यानंतर हे बघता खतरनाक आपला इफेक्ट तो पण बघायला भेटतात. ठीक आहे, तर असे म्हणजे झाल्यानंतर आता इथे तुम्हाला वरच्या ग्रुपला, ठीक आहे, आगमन 16 परत तुम्हाला इथे क्रोमला मित्रांनो पिंटरेस्टवर. ठीक आहे, तिथे तुम्हाला वरती सर्च करायचं आहे डार्क गोल्डन पोस्ट टेक्स्चर किंवा पोस्टर. तुम्ही नक्कीच काही पण करू शकतो काही. तर असे मी इथे स्क्रोल डाऊन करा, भरपूर असे तुम्हाला इथं हे बघायला भेटतील टेक्स्चर. ठीक आहे, किंवा तुम्ही इथं गोल्डन टेक्स्चर जर टाकले तर भरपूर त्याचे असे प्रकार येतील तुम्हाला, हे बघू शकतो तुम्ही. ठीक आहे, समजा आपण हा एक नॉर्मल घ्यायचा मी पण टेक्स्चर, त्यावर राईट क्लिक करून त्याला कॉपी म्हणतो. ठीक आहे, येथे पुढचे आपण कंट्रोल व्ही दाबा मित्रांनो, थोडंसं पूर्ण फिलअप करा, एंटर दाबून राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क. हे बघू शकता आपलं एकदम संपूर्णरित्या एकदम इफेक्ट बसलाय. आता काय करायचं मित्रांनो, जो आपण जे दोन्ही लेअर ऍड केलाय ग्रुपला आणि क्रिएट क्लिपिंग मास्क, त्या दोन्ही सिलेक्ट करून ग्रुप माना. ठीक आहे, तर ग्रुप केल्यानंतर डबल टॅप करा परत त्यावर, तिथं बेवलिंबाचं ऑप्शन आहे तर तिथे या. तिथे आल्यानंतर इनर बेव असेल किंवा आउटर करा किंवा इनर करा तुमच्या हिशोबाने. साईज इथून कमी करायची, आता ही साईज मी इथून कमी करतो. ठीक आहे, हे बघतो इथे खतरनाक इफेक्ट बसला त्याला सुद्धा, तो ओके म्हणतो. जे स्ट्रोक आपण ऍड केले भावा, हे बघतो स्ट्रोक, त्यावर त्याला पहिले ग्रुप करून घेतो आपण. त्यावर आपण ग्रुप केला मित्रांनो, त्याच्यावर जे बॅकग्राऊंड ऍड केलं, जे नॉईज ऍड केलं आपण. ठीक आहे, त्या 3 लेअरला सिलेक्ट करून ग्रुप करायचं. ग्रुप केल्यानंतर कंट्रोल जी दाबून ग्रुप करू शकता. काय डबल टॅप करून हा पॅनल तुम्हाला ओपन झाला, स्ट्रोक मारता आपल्याला, तर तिथून आपण येल्लो घेतो मित्रांनो. ठीक आहे, हे ओके म्हणतो, साईज इथून कमी करा, हे बघू शकतो. अशा पद्धतीने एकदम खतरनाक आपला इफेक्ट बसला मित्रांनो, संपूर्ण इथे स्टेप बाय स्टेप. इथे याच्यावर आगमन 16 नक्कीच तुम्ही जे नॉईज वगैरे ऍड करू शकता. परत तुम्ही लागत असाल त्यात चेंज आउट करू शकता. ठीक आहे, तर परत आपण आलोय, हे बघू शकता. आता इनर ग्लो सुद्धा नक्कीच मारू शकता तुम्ही, हे बघू शकता. इनर मारल्यानंतर आपला डिझाईन अजून एकदम क्वालिटी येणार. ठीक आहे, अशा वेळी तुम्ही त्याच्यात काही चेंज आउट वाटत असेल तर नक्कीच करा. ठीक आहे, अशा लॉक करतो संपूर्ण. अशा मध्ये मी टेक्स्ट इफेक्ट नक्कीच मारू शकते मित्रांनो, एकदम जबरदस्त झालाय. ठीक आहे, तर असे टोटल नक्की वेगवेगळे घेऊन येणार मला नक्की कमेंट करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.